राज्य सरकारने जी पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत 5,000 रुपये किंवा अन्नधान्य दिले ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेलं नाही की बांधावरची वस्तुस्थिती आपल्या प्रत्यक्षात निदर्शनास आलेली आहे। आणि याच बाबतीत बोलण्यासाठी आमदार कैलाश पाटील आहेत। ते सातत्याने या अतिवृष्टीच्या संकटामध्ये शेतकऱ्याच्या बरोबर ते आहेत। मला सांगा दादा, तातडीची मदत 5,000ची, घर पडलं 5,000 किंवा शेतीचं नुकसान झालं 5,000 सरकारने जाहीर केले, अन्नधान्य जाहीर केले, GR आला 100 कोटी धाराशिव जिल्ह्याला मदत मिळालेली नाही। या क्षणापर्यंत तरी एकाही शेतकऱ्याला किंवा एकाही जो बाधित शेतकरी आहे ज्याचं घर पडलं आहे, घरात पाणी शिरलं आहे, अशा एकाही व्यक्तीला अद्याप ह्या क्षणापर्यंत तरी 1 रुपयाही शासनाच्या मदतीचा मिळालेला नाही। मग ह्यांच्या घोषणा करण्यापुरती मदत आहे काही? बरं, ज्यांनी शासनाकडनं जर पैसे आले असतील, शासनाच्या सूचना आल्या असतील, तर ज्या अधिकाऱ्यांनी ही जी मदत दिली नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, यांची जबाबदारी आहे ना। आम्ही प्रत्यक्षात बांधावर गेलो होतो, तलाट्यांना फोन केला होता, शेतकरी होते, पंचनामे तर दादा झालेत आणि दुसरी वस्तुस्थिती अशी आहे की ती 5,000ची मदत मिळालेली नाही। मग हे तलाठी सांगतायत की आम्ही आणखीन मदत दिलेली नाही। तेच म्हणतोय, ज्यांची जबाबदारी आहे, ज्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, ज्यांना शासनानं ज्यांच्यावर जबाबदारी घालून दिलेली आहे, अशा अधिकाऱ्यांना बाकीच्या गोष्टी करण्यात वेळ आहे। आणि जे शासनानं सांगितलं की तातडीची मदत तुम्ही ही शेतकऱ्यांना द्या, ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांना द्या, ही मदत अद्यापपर्यंत का दिली गेली नाही, त्यांच्यावर शासन त्यांना विचारणार आहे का? आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत। अशा वेळेस ही आणीबाणीची परिस्थिती आहे। पुरानं शेतकरी आत्महत्या करतोय, पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे। आणि अशा वेळेस डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये काम योग्य रीतीनं करणं, ज्यांच्याकडनं अपेक्षित आहे ते जर करत नसेल तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा। बघितलं, ही आक्रमक भावना जी आहे आणि खरंच वस्तुस्थिती अशी आहे, जर बांधावरती पैसा पोहोचला नसेल, ज्या उद्देशाने जर पैसा दिला असेल तो जर जात नसेल, त्याच्यावर फौजदारीचे गुन्हे दाखल करावा अशी मागणी कुठेतरी आमदारांनी केली आहे। घरं आहेत शेतकऱ्यां म्हणजे व्यक्तींचे झालेले मृत्यू, जनावरांचे मृत्यू, यासाठीचं जे काही अनुदान आहे तर ते तहसीलदार यांच्याकडे आहे। त्याचं वाटप ते सगळे पंचनाम्याची प्रक्रिया करून येत्या 4-5 दिवसामध्ये तहसीलदार त्याचं वाटप करणार आहेत। आणि शेतीचे जे पंचनामे आहेत ते पंचनामे आपण कालपासूनच सुरू केलेले आहेत। ही पंचनामे झाल्यानंतर अबकडमध्ये आपण अंतिम अहवाल घेणार आहेत आणि आपण तो अहवाल शासनाला पाठवून देणार आहेत। तर हे जे पंचनाम्याचं काम आहे आणि त्याचप्रमाणे मदत देण्याचं जे कार्य आहे त्याचं हे अत्यंत युद्ध पातळीवरती प्रशासनाकडून सुरू आहे। माननीय जिल्हाधिकारी याचा दररोज आणि सतत याचा आढावा घेत आहेत। आज हे माननीय जिल्हाधिकारी परांड्याच्याच दौऱ्यावरती आहेत या मदतीच्या आणि पुनर्वसनाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज लोकमत, धाराशिव।